राजेश जगताप लिखित कौशल्येचा राम प्रकरण 5. जीवाचा सखा. कालचा सोन्यासारखा दिवस खूप काही दाखवून गेला, खूप काही शिकवून गेला. महर्षींनी अतिशय प्रेमाने शेजारी बसवलं. त्यांनी त्या सुंदर मोरपिसाद्वारे भोजपत्रावर गुंफलेली सुबक मोत्यांची माळ पाहिली. 7 जन्मांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. मी ती मोत्यांची माळ पाहण्यात इतका तल्लीन झालो होतो की मुनिवर कधी निघून गेले समजलंही नाही. 3ऱ्या प्रहरी महर्षी त्यांच्या कुटीत गेले. त्यांनी कुमार भारद्वाज करवी माझ्यासाठी काही फळं आणि पाणी पाठवलं. पण 2 दिवस स्नान न केल्यानं अंग चिकचिकत होतं. मी कुमारला तसं सांगितलं. त्यांनी मला आश्रमाच्या मागील बाजूला नेलं. तिथे एक सुंदर तळं दिसलं. सुंदर म्हणजे खरंच सुंदर आहे ते. डोंगराच्या पायथ्याशी एखाद्या कमलपत्रासारखं. चहूअंगानी उंचच झाडांनी आडोसा धरलेला. डोंगराच्या कपारीतून सतत प्रसवणारं झुळझुळ पाणी अगदी स्फटिकासारखं स्वच्छ नितळ. त्याच्या अंगावर खेळणाऱ्या बागदार मानेच्या राजहंसाच्या पांढऱ्या शुभ्र जोड्या. पृष्ठभागावर क्षणभर डोकवून सुळकन तळाशी जाणारे रंगीबेरंगी मासे, टणक पाठीची कासवं. कुण्या चित्रकारानं रेखाटलेलं एखादं आखीव रेखीव सजीव चित्रच जणू. मी काठावरच रेंगाळलोय. इतक्या स्वच्छ पाण्याला पाय तरी कसा लावावा. कुमार भारद्वाजनं माझी द्विधा मनस्थिती जाणली असावी. तो हसून म्हणाला, संकोच करू नकोस. हे पाणी कधीच अस्वच्छ होत नाही. आम्ही सर्व कुमार इथेच स्नान करतो. मग मात्र मला राहावलं नाही. पाण्यात एक सुळकी मारली, एक डुबकी मारून आत खोलवर जाऊन वर आलो. आ हा 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 हा, किती बरं वाटतंय म्हणून सांगू. सारा क्षीणभार त्या नितळ पाण्यात कुठे आणि कसा विरला काही समजलंच नाही. मनसोक्त डुंबून मी बाहेर आलो. कुमार काठावरल्या एका झाडाखाली अजूनही माझ्यासाठी थांबला होता. मी त्याला सहज म्हणालो, का थांबलास? जायचं होतं, मी आलो असतो. तो हसला, अगदी हलकेच हसला आणि म्हणाला, तू इथे नवखा आहेस. इथे पशु पक्षी तुला ओळखत नाहीत. तुला काही इजा झाली असती तर महर्षी माझ्यावर नाराज झाले असते. पण महर्षी नाराज होतात का रे कधी? मी उत्सुकतेनं विचारलं. तसे ते उघडपणे बोलत नाहीत किंवा दाखवत नाहीत, पण आपला शिष्य असा का वागला असा प्रश्न स्वतःलाच विचारून प्रायश्चित्त घेतात. माझ्यासाठी थांबलेला कुमार चालू लागला आणि त्याच्या मागे मीही चालू लागलो. अंगाला सगळीकडून मोरपिस चिकटल्याचा भास होतोय. कुमारच्या पर्णकुटीत जाताच त्यांनी मला त्यांच्या वस्त्रांचा एक जोड देऊ केला, पण मी त्याला नम्रपणे नकार दिला. ती भगवी वस्त्र अंगावर धारण करणं मला इतक्यात तरी योग्य वाटेना. भगव्या वस्त्रांचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचं एक पावित्र्य आहे. तो परिधान करण्यासाठी देह झिजवावा लागतो. मन कापसासारखं डागविरहित स्वच्छ पांढरं करावं लागतं. तसं केल्यास मनाचा भार आपोआप गळून पडतो आणि मग ते फुलासारखं हलकं होतं. कुमारनी फळांची परडी आणि जलपात्र माझ्या पुढे ठेवलं. मी त्यातील एक फळ उचलून खाऊ लागताच कुमार म्हणाला, अरे थांब. अन्न पाणी ग्रहण करण्यापूर्वी श्लोक म्हणण्याची आश्रमाची परंपरा आहे, तिचं पालन कर. पण पण मला तर श्लोक वगैरे काही माहीत नाही. मग मी कसं म्हणू? मी हे बोललो खरं, पण माझी मलाच लाज वाटली.
किती निर्बुद्ध आहे मी, नुसता दगड. अरे मग तो श्लोक, रामरूपेण सप्तमः अवतारो भुवी श्रीहरी कृपया ममांतकरणे पादौ निधेही, तू म्हणालास कसा? कुमारच्या या प्रश्नानं माझं पाणी पाणी झालं. हातातलं फळ परडीत ठेवून मी कुमारचे पाय धरून उत्तरलो, कुमार, मी रात्रभर रामकथा आणि महर्षींचा विचार करत असताना कधी झोप लागली समजलंच नव्हतं. सकाळी अर्धवट झोपेत काहीतरी बरळलो. का आणि कसं मला नाही माहिती. कुमार, मला खरंच श्लोक वगैरे काही माहिती नाही. पण मी घरी असाच जेवतो, श्लोक वगैरे नाही म्हणत. पण तरीही मी आश्रमाच्या परंपरेचा भंग केला. मला माफ कर कुमार. माझी अडचण ओळखून कुमार म्हणाला, अरे हरकत नाही. मग अशा वेळी फक्त वंदन करावं. तसं केल्यानं त्या प्रसंगाचं पावित्र्य राखलं जातं. ज्यांना वंदन केलं त्यांचा सन्मान राखला जातो. कुमारने आज मला अगदीच लहान पण मोठा गहन अर्थ असलेला पाठ शिकवलाय. त्याचं अनुकरण करून मी त्या फळाच्या परडीस आणि जलपात्रास मनोभावे हात जोडून वंदन केलं. फळ उचलून तोंडाशी धरलं. पहिला घास घेताच का कोण जाणे, पण मन भावनातिरेकानं भरून आलं. डोळ्यात आसवं दाटलेली पाहून कुमारही चिंतित झाला. त्यांनी मला विचारलं, अरे काय झालं, रडतोयस का? कुमार, वंदन करण्याचा हा जो पाठ मला शिकवला आहे ना, तो खरंच खूप मोलाचा आहे. आजपासून तूच माझा गुरु. आपण दोघे एकाच वयाचे असल्याने मी मित्रत्वाच्या भावनेने एकेरी हाक मारली, पण आता तसं नाही होणार. मला क्षमा करा गुरुजी. अरे अरे अरे, हे काय करतोयस? मीही अजून तुझ्यासारखा ओबडधोबड दगडच आहे. आता महर्षींच्या छिन्नीचे 4-2 घाव अंगावर पडल्यानं थोडा आकार दिसतोय इतकंच. तुला जे सांगितलं ते आश्रमाच्या परिपाठाचा एक महत्वाचा विधी आहे म्हणून सांगितलं. तू मला गुरुजी म्हणू नकोस. गुरुजी म्हणून घेण्याची योग्यता आणि अधिकार महर्षींचा आहे. तू मला गुरुजी म्हणालास हे महर्षींना समजलं तर नको नको. तू मला तुझा सखाच समज. आमच्या या बोलण्याच्या ओघात मी 4-5 फळं खाऊन पाणी प्यायलो. चौथ्या प्रहराच्या सावल्या हातपाय पसरू लागल्याचं लक्षात येताच मी कुमारला म्हणालो, कुमार, मला आता निघायला हवं. ठीक आहे, कुमार म्हणाला. मी उठून जाऊ लागताच कुमार म्हणाला, असंच नको जाऊस. आधी महर्षींची परवानगी घे. मीही येतो तुला वनाच्या बाहेर पोचवायला. अरे नको नको, मी जाईन की. पण महर्षी तुला एकट्याला जाऊ देणार नाहीत. चल, आपण त्यांची परवानगी घेऊ आणि लगेच निघू. आम्ही दोघे महर्षींच्या कुटीकडे आलो. कुटीचं कवाड बंद होतं. कुमारनी शेजारच्या झेंडूच्या ताटवेतली 5 फुलं तोडली. त्यातली 2 एकावर एक अशी ठेवली. उरलेली 3 सरळ एका रेषेत एकमेकांपासून वीत अंतर राखत ठेवली. मला कुमार काय करतोय हे न समजल्याने मी विचारलं, कुमार, ही फुलं अशी का ठेवली? कुमारनी कुटीच्या कवाडाकडे बघून वंदन केलं. त्याचं पाहून मीही तेच केलं. चालता चालता कुमार सांगू लागला, हा आश्रमाचा दुसरा परिपाठ. महर्षींना न विचारता न सांगता आश्रमाच्या बाहेर जाता येत नाही. परंतु नाईलाजास्तव तसं करावं लागलंच तर महर्षींना समजावं म्हणून अशा सांकेतिक खुणा ठेवाव्या लागतात. पण मग तू आता कोणता संकेत दिलायस? मला काहीच समजलं नाही. समजेल, हळूहळू समजेल. यातील एकमेकांवर ठेवलेली 2 फुलं म्हणजे आपण दोघं. आणि ती 3 फुलं? मी चकित होऊन विचारलं. एका सरळ सरळ रेषेत ठेवलेली ती 3 फुलं म्हणजे 3 टप्पे आहेत. एकच फूल ठेवलं असतं तर आश्रमाच्या मागच्या तळ्याकडे गेलो असा संकेत आहे.
जर 2 फुलं ठेवली तर त्याचा अर्थ तमसेकडे गेलो आणि 3 फुलं म्हणजे वनाबाहेर जातोत असा संकेत आहे. काही अंतर चालून आल्यावर अचानक एक लांडगा दात विचकत पुढे आला. आमच्या पावलाशी पाऊल जुळवीत चालू लागला. माझ्या काळजाचा ठोका चुकू लागला होता. पण कुमार जराही विचलित न होता चालत होता. त्याच्याकडे न पाहता मला म्हणाला, थांबू नकोस, त्याच्याकडे अजिबात पाहू नकोस, सरळ चालत राहा. थोड्याच वेळात तो लांडगा कुठे आणि कधी गेला काहीच समजलं नाही. काळजीची वाढलेली धडधड डोक्यापासून पायापर्यंत पोहोचली होती. ती पुन्हा परत यायला काही वेळ लागला. पण तोपर्यंत तोंडातून एकही शब्द न फुटल्यानं कुमारबरोबर काहीच बोलता आलं नाही. अखेरीस जीवात जीव आला आणि कुमार म्हणाला, महर्षी उद्या रामकथेच्या रचनेची सुरुवात करतील. फारच आनंदाचा आणि सुखाचा दिवस असेल. हो ना. तुला काय वाटतंय? महर्षी कुठून आणि कशी सुरुवात करतील? मी विचारलं. परमपित्यानं दिव्यदृष्टी महर्षींना दिली आहे. ते काय विचार करतील आणि त्यांना रामकथेची कोणती घटना दिसेल, कोणता प्रसंग दिसेल ते मी कसं सांगू? त्यांच्यासोबत बसायचं आणि ते जे काही सांगतील ते ऐकायचं, जे दाखवतील पाहायचं. आमच्या बोलण्यात पुन्हा व्यत्यय आला, तो एका सुंदर हरणानं. बाजूच्या गर्द झाडीतून तो अचानक उड्या मारत आला आणि पलीकडे गेला. तिकडून पुन्हा उड्या मारत आला आणि झाडीत गडप झाला. त्याचं हे असं येणं जाणं पाहून कुमार मात्र हसत होता. कुमार, तू हसतोयस का? काय झालं? काही नाही, काही नाही, चालत राहा. त्याला जेवढ्या उड्या मारायच्या असतील मारू दे, जाईल आपोआप. मी तर पुरता भांबावून गेलो होतो. अजूनही त्याच विचारात गुरफटलो असताना एक देखणा पोपट आला आणि कुमारच्या खांद्यावर अलगद बसला. त्याला पाहून कुमार आनंदानं म्हणाला, शुकराज, हा आपला सखा आहे. याला त्याच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवून या. बोलता बोलता आम्ही वनाबाहेर आलो. कुमारकडे मी कृतज्ञ नजरेनं पाहताच तो प्रसन्न हसला. मला मात्र त्याची गळाभेट घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्याची गळाभेट होताच मला कोणी जन्मोजन्मीचा सखा भेटल्याचा आनंद झाला. माझा हात धरून तो म्हणाला, सकाळी सूर्योदयाच्या पहिल्या किरणाचा हात धरून ये, मी वाट पाहीन. मी वळून घराची वाट धरली. कुमार मात्र बराच वेळ तिथेच मला जाताना पाहत होता. वाटेवरचं एक नागमोडी वळण आलं आणि मग ना तो मला दिसत होता ना मी त्याला पाहू शकत होतो. तो पोपट मात्र माझ्या डोक्यावर तसाच उडत येत होता. एका अद्भुत अविस्मरणीय दिवसाची अशी हळवी सांगता झाली. ध्यानीमनी नसता कुमारशी एक जीवाभावाचं नातं जोडलंय. आश्रमाच्या परंपरांची माहिती सांगताना त्याच्या बोलण्यात किती आदर होता. माझ्याविषयीची काळजीही जाणवली. पण रस्त्याने चालताना अगोदर तो लांडगा आणि नंतर ते हरिण अचानक समोर का आलं असावं? शिवाय त्यांच्याकडे लक्ष देऊ नको असं तो का म्हणाला असेल? ते नक्की जंगली पशु होते का आणखीन कोणी? कुणी भूतप्रेत, कुणी जादूगार, का कुणी मायावी राक्षस? कुमारनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नको असं सांगितलं म्हणजे नक्कीच त्याला हे गौड बंगाल माहिती असलं पाहिजे. त्यांनी त्या लांडग्याला आणि हरणाला हाकललं का नसावं? दिवस मावळला होता. अंधार पुन्हा माझ्याकडे हळुवार पावलांनी येऊ लागला. पण आता मला त्याची जराही भ्रांत नव्हती. उद्या सकाळची लखलखीत किरणं मला पुन्हा आश्रमाकडे घेऊन जाणार आहेत, माझा राम शोधण्यासाठी. मंडळी, तुमचं काय ठरलंय? याल ना तुम्हीही सकाळी? श्रोते हो, हा होता आजचा भाग राजेश जगताप लिखित कौसल्येचा राम या कादंबरीचा. आपला कादंबरीचा नायक शोधतोय त्याचा राम. बघूयात हा प्रवास कसा होतोय.
भेटूयात उद्याचा भाग ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.